विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत टीईटी अँड पोलीस भरती 2024 ची पीवायक्यू. दोन्ही पीवायक्यू एकदम सिलेक्टेड आहेत. काही प्रश्न टीईटी चे एक्झाम मधले काढलेले आहेत टेटचे, आणि काही प्रश्न पीवायक्यू जे आहेत ते पोलीस भरतीचे पेपर मधून घेतलेले आहेत. दोन्ही 2024 चेच आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता दिवाळी झालेली आहे, थकवा निघालेला आहे, सगळं काही झालेलं आहे, बरोबर आहे की नाही? सगळ्यांची दिवाळी आनंदात पार पडली. पुढची दिवाळी याहीपेक्षा खूप स्पेशल असली पाहिजे, त्यासाठी आता मात्र हात धुवून मागे लागायचं आहे. चला तर याच उत्साहात आपल्याला पहिला प्रश्न बघायचा आहे. आता थकवा येऊ द्यायचा नाही, आता कंटाळा सुद्धा येऊ द्यायचा नाही. आजपर्यंत जे झालं ते झालं, बरोबर आहे की नाही? कारण दिवाळी होती, तुमचा उत्साह वेगळा होता, सणासुदीच्या दिवसाला घरी पाहुणे येतात, सगळं येतं, सगळं सगळं मान्य आहे, पण अभ्यास मात्र कमी होता कामा नये. आणि माझं सुद्धा लेक्चर घेण्यात थोडं मागे पुढे झालेलं आहे या महिन्यात, तर ते तुम्ही समजून घ्या. एकतर व्हायरल इन्फेक्शन झालं होतं, आणि त्यानंतर दिवाळीचं काम यामध्ये थोडंसं मागे पुढे झालं, पण आता मात्र असं होऊ देणार नाही. चला तर पहिला प्रश्न आपण आज बघणार आहोत मराठी पीवायक्यूचा, जो की एकदम स्पेशल आहे. खालील पर्यायातून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी ओळखायची. आता विसंगत म्हणजे काय? वेगळी. आता बघा रे, लतिका कन्या, आदिम मूळचा, आस्था आपुलकी, फत्तर की दगड. बरोबर आहे, फत्तर म्हणजे दगड. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आदिम म्हणजे मूळचाच होतो, आस्था म्हणजे आपुलकीच होते, आणि फत्तर म्हणजे दगड होतो. मग विसंगत जी जोडी आहे ती आहे लतिका कन्या. काय आहे? लतिका कन्या. का बरं? कारण लतिका म्हणजे काय होते? लतिका म्हणजे होते वेल. लतिका म्हणजे काय होते? लतिका म्हणजे होते वेल. काय होते? लतिका म्हणजे वेल. बरोबर आहे की नाही? लतिका म्हणजे वेल. आणि कन्या म्हणजे काय? तर कन्या म्हणजे मुलगी, तनुजा. बरोबर आहे ना? सुता. हे शब्द कोणासाठी आहे? मुलीसाठी आहे. आणि लतिका म्हणजे काय होते? तर वेल होते. मग ही जोडी काय आहे? विसंगत अर्थाची जोडी आहे. हे दोनही समानार्थी शब्द नाहीत. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? पहिला प्रश्न छान पद्धतीने झालेला आहे. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे, आदिम म्हणजे मूळचा, आस्था म्हणजे आपुलकी, प्रेम, जी भावना असते ती, फत्तर म्हणजे दगड. मग वेगळं काय होतं? लतिका कन्या. पुढचा प्रश्न बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढील पैकी भिन्न अर्थाचा वाक्प्रचार कोणता? आता भिन्न अर्थाचा वाक्प्रचार: धाबे दणाणणे, पोटात गोळा येणे, अंगाचा थरकाप उडणे, की अंगाचा तीळ पापड होणे. आता जर तुम्ही बघितलं, धाबे दणाणणे, पोटात गोळा येणे आणि अंगाचा थरकाप उडणे, या तीनही वाक्प्रचाराचा अर्थ होतो भीती वाटणे. काय होतो? भीती वाटणे. मग वेगळा कोणता असणार आहे? 100% वेगळा आहे अंगाचा तीळ पापड होणे. अंगाचा तीळ पापड होणे म्हणजे काय? तर अंगाची लाही लाही होणे. बरोबर आहे. तर हे एक वेदनेशी संबंधित असलेला वाक्प्रचार आहे, अंगाचा तीळ पापड होणे. आणि धाबे दणाणणे, पोटात गोळा येणे, अंगाचा थरकाप उडणे, हे भीती वाटण्याशी संबंधित आहे. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? चला तर पुढचा प्रश्न याही पेक्षा खास आहे. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती? आता अनुरूप, विजोड, आवृत्त, परावृत्त, कोवळे, निबर, टवटवीत, मलूल. आता विरुद्धार्थी शब्द म्हटलाय, जर चौथं बघितलं, टवटवीतच्या अपोजिट काय होतं? मलूल. म्हणजे हे पण बरोबर आहे. कोवळे, निबर. कोवळे म्हणजे एकदम जे काय आहे, नाजूक आहे, त्याला कोवळं म्हणतात. आणि निबर म्हणजे काय? तर निबर म्हणजे घट्ट, जाळ, अशा टाइप मध्ये. बरोबर आहे. अनुरूप, विजोड हे सुद्धा बरोबर आहे. आवृत्त, परावृत्त हे काय आहे? विरुद्ध अर्थाची चुकीची जोडी आहे. विरुद्ध अर्थाची चुकीची जोडी. मग आवृत्तच्या अपोजिट काय होणार? अनावृत्त. काय होतं? अनावृत्त. बरोबर आहे. समजते विद्यार्थी मित्रांनो? चला पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली, या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? आता पहिलं तर बघा, मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली, तर तुम्हाला यातलं विशेषण ओळखता आलं पाहिजे. विशेषण आहे यामधलं बाहुली आणली. आणली काय? बाहुली. आणलं काय? बाहुली. बरोबर आहे. कशी आहे रे बाहुली? बोलकी. म्हणजे बोलकी काय झालं?
विशेषण. बोल की काय झालं? विशेषण. बरोबर आहे की नाही? मग आता बोल या धातूला, बोल या धातूला काय लागलेला आहे? की हा प्रत्यय लागलेला आहे. की हा प्रत्यय लागला. बोल या धातूला की हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे बोलकी काय झालाय? धातू साधित विशेषण झालेलं आहे. बोलकी काय झालेलं आहे? धातू साधित विशेषण झालेलं आहे. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? दिसते सगळ्यांना स्क्रीनवरचं? बोलकी जो शब्द आहे तो धातू साधित विशेषण आहे. बरोबर आहे. मग गुणवाचक विशेषण म्हणजे काय? तर जिथे गुण सांगितला जातो तो चांगला मुलगा आहे. संख्यावाचक माझ्यासाठी मामांनी 2 बाहुल्या आणल्या. मग 2 काय झालं? संख्यावाचक झालं. सर्वनामी जसं की ती वही, वहीसाठी ती वापरलेला आहे, सर्वनाम वापरलेला आहे. तो पक्षी, पक्षासाठी तो वापरलेला आहे. मग ते झालं सार्वनामिक विशेषण. मग धातू साधित विशेषण काय? तर एखाद्या मूळ धातूला प्रत्यय लागून जेव्हा ते विशेषणाचं काम करतं तेव्हा त्याला काय म्हणायचं? धातू साधित विशेषण असं म्हटलं जातं. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? पुढचा प्रश्न आपण लगेच बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न दिसतोय सगळ्यांना स्क्रीनवरती. कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. बरोबर आहे? आणि अधोरेखित केलेला जो शब्द आहे तो आहे तुकडीसह. काय आहे? तुकडीसह. आता तुकडी काय आहे रे? तुकडी नाम आहे. तुकडी काय आहे? नाम आहे. आणि जेव्हा नामासोबत सह, सोबत असे शब्द येतात आणि ते त्याचा संबंध दुसऱ्यासोबत दाखवतायत. बरोबर बघा ना, आता जसं पुढे सरसावणारे कोण होते? कर्नल संतोष महाडिक. पण एकटे सरसावले का? नाही. कोणासोबत सरसावले? तुकडीसह. म्हणजे काहीतरी संबंध दाखवता येते. मग जेव्हा असा शब्द संबंध दाखवतो, नामाला जोडून येतो, तेव्हा त्याला शब्दयोगी अव्यय म्हणायचं. काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना? हा प्रश्न एकदम खास होता आणि प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. इथून कुठून उचलून आणलेले नाही. तुम्ही पेपर चेक करू शकता, तुम्हाला दिसेल. बरोबर आहे? आता कुठल्या शिफ्टचे आहे काय आहे ते इतकं डिटेल मी टाकलेलं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न याच उत्साहात आपण लगेच बघणार आहोत. आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुबलो. अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ कोणता? असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, कर्म, अधिकरण, कारण की संप्रदान. आता विभक्त्या, विभक्तीचे प्रत्यय आणि विभक्तीचा कारकार्थ यावर मी डिटेल टॉपिक घेणार आहे आणि तो लगेच असणार आहे या व्हिडिओ नंतरचा. लवकरच एक मॅथ्सचा होईल आणि त्यानंतर आपण डिटेलमध्ये विभक्ती हा टॉपिक घेणार आहोत. चला आता पाण्यात डुबलो काय आहे बघायचं आहे. बरोबर आहे? कुठला कारकार्थ असणार आहे? तर पाण्यात काय लागलेला आहे? कुठला प्रत्यय लागलेला आहे? त इ आ. कुठला लागलेला आहे? त इ आ. बरोबर आहे? आणि असं जेव्हा असतं तेव्हा अधिकरण त्या विभक्तीचा कारकार्थ होतो. आता जर तुम्हाला एवढंही नाही कळलं, आता हे डिटेल घेतलेलं नाहीये त्यामुळे मी पण यामध्ये खूप डिटेल बोलू शकत नाही. कारण याच्यावर जर एक पूर्ण लेक्चर लागणार आहे आणि मी आधीच सांगितलेलं आहे की यावरचं लेक्चर लवकरच घेणार आहे. आता यानंतर आपला एक मॅथ्सचा व्हिडिओ पडेल, मॅथ्सच्या PYQचा आणि त्यानंतर 100% आपला विभक्ती, त्याचे कारकार्थ, त्याचे प्रत्यय यावरचा डिटेल व्हिडिओ असणार आहे. तर त्यामध्ये तेव्हा जेव्हा ही कन्सेप्ट क्लिअर होईल तुम्हाला पूर्णपणे छान समजून जाईल. पण आता तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की कारण इथे कारण सांगितलंय का? नाही. संप्रदान एखादी गोष्ट दुसऱ्याला देणे दिलेली आहे का? नाही. आणि कर्माबद्दलही बोलल्या जात नाहीये. मग काय आहे? अधिकरण हा त्या विभक्तीचा कारकार्थ आहे. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? चला पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखायचं आहे. प्रश्न दिसतोय सगळ्यांना स्क्रीनवरती आणि प्रश्न असा आहे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यामधलं नपुंसकलिंगी नाम ओळखायचं आहे. आता नपुंसकलिंगी नाम म्हणजे काय? तर जर तुम्ही बघितलं जे स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही त्याला काय म्हणतो आपण? नपुंसकलिंगी म्हणतो. बरोबर आहे की नाही? आता बघा तो फुगा, ते फुगे. बरोबर आहे ना? तो फुगा, तो धागा, तो सोंगा. बरोबर आहे? सोंगा म्हणजे काय? सोंगे म्हणजे काय? तर धोतराचा जो पडलेला भाग असतो, धोतराचा पडलेला भाग त्याला काय म्हणतो आपण? सोंगे म्हणतो. बरोबर आहे? सोंगे.
आता ते वांग, ते वांगे, म्हणजे दोन्ही बघा ना, ते लागते इथे. तो फुगा म्हटलं, तो धागा म्हटलं, तो सोंगा म्हटलं, तो वांगा म्हणतो का रे आपण? नाही ना. मग ती वांगी म्हणतो का आपण? नाही. म्हणजे हे काय आहे? नपुसक लिंगी नाम आहे. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? समजतंय? पुढचा प्रश्न आपण लगेच बघणार आहोत. चुकीची जोडी ओळखायची आहे. आता बघा रे, खिडकी अधिक आत काय होतं? खिडकीत. हो अधिक उ काय होतं? होऊ. घर अधिक आत घरात. म्हणजे ही काय? पररूप संधी. माहितीये ना तुम्हाला? पररूप स्वरसंधी, संधीचे प्रकार, त्याचा विग्रह, हे सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये आहेत. आणि झालं काय की काही टॉपिक राहून गेलेले आहेत शिकवायचे, पण आपण आता पोलीस भरती तोंडावर आलेली आहे आणि टीटी ची एक्झाम म्हणजे टेट पण तुमची लवकरच होणार आहे. बरोबर आहे? नोव्हेंबर मध्ये आहे आय थिंक सो. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण काय केलं? पीवायक्यू कडे जरा जास्त जोर देतोय. बरोबर आहे ना? कारण पीवायक्यू सोबतच आपण विश्लेषण पण घेतो आणि त्या विश्लेषणातून तुमचा अभ्यास बऱ्यापैकी छान होत आहे. आता घर अधिक ई काय होतं रे? घरे. की घरी होतं, घरी होतं. मग इथे काय आहे? चुकीची जोडी घर अधिक ई, घर अधिक ई, कारण घरी व्हायला पाहिजे ना ते. इथे घरे दिलेलं आहे. खिडकी अधिक आत खिडकीत, हो अधिक उ हो, घर अधिक आत घरात. बरोबर आहे? मग इथे काय आहे? चुकीचं दिलेलं आहे. घर अधिक ई घरी होतं, घरे न होत नाही. लक्षात येते? चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण लगेच बघणार आहोत. पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी ही जी आहे ही पूर्वरूप संधी आहे. काय आहे? पूर्वरूप संधी. आणि ही पररूप स्वरसंधी आहे. बरोबर आहे? पूर्वरूप संधी आहे आणि ती पररूप स्वरसंधी आहे. ही पूर्वरूप स्वर संधी आहे. आणि हे जे आहे हो उ, हो अधिक उ, काही शब्द जशाला तसे घेतल्या जातात. ही मात्र चुकीची जोडी आहे. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? चला पुढचा प्रश्न लगेच बघणार आहोत आपण. त्या शब्दाचे भाववाचक नाम कोणते येईल? गंभीरता, गंभीरपणे, गांभीर्य की जडत्व विशेषण? तर गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम जे येतं ते येतं गांभीर्य. काय येतं? गांभीर्य. बरोबर आहे की नाही? चला मग पुढचा प्रश्न बघायचा आहे. लुच्चेगिरी या शब्दाचे लिंग कोणते? आता आपण तो लुच्चेगिरी म्हणतो की ती लुच्चेगिरी म्हणतो? ती लुच्चेगिरी. मग सरळ सरळ काय आहे? स्त्रीलिंगी असणार आहे. काय असणार आहे? स्त्रीलिंगी या शब्दाचं काय असणार आहे? लिंग असणार आहे. कुठल्या शब्दाचं? लुच्चेगिरी. बरोबर आहे? पुल्लिंगी म्हणजे काय? तो वापरणार. आणि पुढचं बघायचं आहे. मी नदीच्या काठाने गेलो. काठाने या शब्दाच्या विभक्तीचा कारखार्थ ओळखायचा आहे. आता इथे बघा कुठला प्रत्यय लागलाय? ने. बरोबर आहे? ने, ई, शी. बरोबर आहे? मग अधिकरण काय येणार? अधिकरण. आता हे जे काही प्रश्न आहेत हे एकदम डिटेल का सांगत नाहीये, कारण यावरचा टॉपिक घ्यायचा आहे, त्यामुळे डिटेल याबद्दल बोलत नाहीये. कारण आपल्याला पूर्ण म्हणजे प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती असं सगळं सांगावं लागेल. त्याचे कारकार्थ सांगावे लागेल, त्याचे प्रत्यय सांगावे लागेल आणि त्यासाठी एखादा प्रश्न पुरेसा नाही, तर आपल्याला पूर्ण पूर्ण एक लेक्चर लागणार आहे. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? पुढचा प्रश्न बघा रे. आमची तारा आता कॉलेजात जाते. अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे? आता बरेच जण म्हणतील मॅडम एवढं सोपं विचारतात का? हो बाबा विचारतात. आता तारा काय आहे रे? विशेष नाम आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. सामान्य नाम आहे का? नाही. धातू साधित आहे का? नाही. भाववाचक आहे का? नाही. तर तारा आहे विशेष नाम. तारा काय आहे? विशेष नाम. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. तो नेहमीच भांडण करतो. या वाक्याचा काळ कोणता? शब्द कुठला आलेला आहे? नेहमी. कुठला आलेला आहे? नेहमी. बरोबर आहे ना? मग नेहमी आहे म्हणजे काय? त्याची रीतच आहे ती. बरोबर आहे? आणि करतो. करतो काय सांगतो? वर्तमान काळ म्हणजे रीती वर्तमान काळ. काय येणार आहे उत्तर? रीती वर्तमान काळ. काय येणार आहे? रीती वर्तमान काळ. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? समजतंय? चला पुढचा प्रश्न बघूया लगेच. ओ, पुढचा प्रश्न नाहीये. प्रश्न संपलेले आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न संपलेले आहेत. आजचं लेक्चर नक्की बघा. टीईटी म्हणजे टेट आणि पोलीस भरती दोन्ही पीवायक्यू मिक्स केलेले आहेत. बऱ्याच मुलांचं असं म्हणणं होतं की मॅडम टेटचे पण घ्या, पोलीस भरतीचे पण घ्या आणि दोन्ही एक्झाम तोंडावर आहे. आता काय असतं की पीवायक्यू आहे म्हणजे ते दोन्ही एक्झामला चालणारे असतात. बरोबर आहे ना? पण जोपर्यंत त्याच
याच्यातला उचलल्या जात नाही, त्याच पेपर मधला उचलल्या जात नाही, तोपर्यंत आपल्या मुलांचं समाधान होत नाही. बरोबर आहे ना? म्हणून मग मी दोन्ही मिक्स केलेले आहे. पण कुठल्या पेपरला आला, काय आला, 2024 चे आहे, दोन्ही पण मेन्शन केलेले नाही की कुठली शिफ्ट आहे, कुठल्या याच्यासाठी विचारलेलं आहे वगैरे, असं मेन्शन केलेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच एका छान कंटेंट सोबत. तोपर्यंत तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट लक. छान अभ्यास करा आणि आता मात्र थांबायचं नाहीये. आता मी सुद्धा गॅप देणार नाहीये. त्यामुळे तुम्ही हात धुवून मागे लागायचं आहे, छान अभ्यास करायचा आहे. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणं हेच माझं काम आहे. बरोबर आहे की नाही? मग चला तर याच उत्साहात व्हिडिओला एकदम खनखन लाईक करायचं. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं. भेटूया विद्यार्थी मित्रांनो. बाय.